पुण्यातून मुख्यमंत्री शिंदेंविरोधात पुण्यातील महिला आक्रमक झाल्यात। पुलाच्या वाडीतील पूरग्रस्तांचा झेड ब्रिजवर आंदोलन पाहायला मिळाले। तिथल्या महिलांनी आंदोलन केलं आहे। फक्त एकता नगरमध्येच भेट देत मदतीचं आश्वासन का दिलं असा सवाल या महिलांनी विचारलाय। पुलाच्या वाडीतही पूर आला होता, आमच्या घराचं काय, आमच्या इथे का भेट दिली नाही असा सवाल संतप्त महिलांनी विचारलेला आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी काल पुण्याला भेट दिलेली होती आणि त्या ठिकाणी पूरग्रस्त भाग जो होता एकता नगर तिथे मुख्यमंत्री गेलेले होते। मात्र पुलाची वाडी या ठिकाणी सुद्धा पूर आलेला होता, आमचंही नुकसान झालं आहे, पण आमच्या इथे मुख्यमंत्र्यांनी भेट का दिली नाही, आमचं काय, आमचं जे नुकसान झालं आहे त्याचं काय असा सवाल या महिलांनी विचारलेला आहे। झेड ब्रिजवर त्यांनी आंदोलन केलंय। महिला संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री साहेबांना काल पुणे दौरा केला। त्या पुणे दौऱ्यामध्ये जंगली महाराज रस्त्यावरची 630 पुलाची वाडी आहे, ती दिसली नाही का त्यांना? ती पाण्यामध्ये नव्हती का फक्त खाली पाटील इस्टेट सिंहगड रोड एवढंच दिसलं का त्यांना? की तेवढ्या 2 एरियासाठीच ते फक्त आले होते आणि त्यांनी टीव्हीला सांगितलं की आज माझा पुणे दौरा आहे। मग ही लोक नाहीये का? ह्या लोकांकडे कोण लक्ष देणार? आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तुम्हाला सगळे सारखे, तुम्ही सगळ्यांची पाहणी करायला पाहिजे होती का? तुम्ही 2 भागाची पाहणी करून निघून गेलात। या लोकांची जबाबदारी कोण घेणार? नियोजन तरी करत होते, सांगत होते। या वेळेला काही कल्पना देता रात्रीच्या 3 वाजता पाणी सोडलं, लोक झोपेत असताना। कोणीही नाही आलं, कुठली वॉर्निंग नाही, कुठलं नियोजन नाही, आधी कल्पना नाही, झोपेतनं लोक जागा झाली, हात पडले तर पाण्यामध्ये आम्ही होतो। तुमच्यापर्यंत मदत आली नाही? काही आली नाहीये आमच्या इथं, फक्त आमचे पंचनामे झाले आणि आता आमच्या कानावर आलंय काहीतरी 5000 वगैरे मदत डिक्लेअर केली। आमचं एवढं नुकसान झालं, 5000 मध्ये काय होतंय? म्हणजे आमच्या तोंडाला पानं पुसतं, अख्खे संसार होते, आमच्याकडे एक डॉक्युमेंट पण राहिला नाहीये। 200-250 घरात पाणी गेलेलं, पूर्ण घरात, म्हणजे अक्षरशः इतकं नुकसान झालेलं आहे ना की पूर्णपणे मुलं 10वीला आहेत, 10वीचे वह्या, पुस्तकं, शाळेच्या वस्तू, अन्नधान्य, एवढं आता महिनाभराचा माणूस कष्ट करून सामान गोळा करतं, ते सुद्धा पूर्ण वाहून गेलेले। प्रत्येक वेळेस आधी सांगायला तरी येतात की पाणी सोडणार आहे, तुम्ही तयारीत राहा, हे करा, काहीच नाही। ती 3 मुलं गेली, ती सुद्धा न सांगता, म्हणजे पाणी येणार आहे हे न सांगितल्यामुळेच गेली ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।